तो काय सांगत तो उपाय करायचा. अन्नाचा घर बरबाद होऊक वया. सगळा खाल्ल्यांना आता ते का वारस नको पुढे. घेऊन जा म्हणाव मड्यावर ना सगळा. आहे काय बोला नको. आधी करायचा मग दाखवून द्यायचा. ते का कळा होया त्याची पापा त्याच्यावर कशी उलाटतात ती. मी लय काय काळजी करूचा कारण नाही. हा एक विनंती करूची होती. कसली? या घरात तुमका बोलावलो. तुम्ही या घराच्या भल्यासाठी काय ना काय करत दिला. पण मला काय झाला तुमच्या उपायांका गुण येत नाही त्या माझं म्हणणं नाही. पण या सगळ्या कित्या करूचा भाग पडला तर कोणाच्या तरी रागा पाय. मनातलो राग कमी नाही झालो. दोन घरातलो वाद वाढत गेलो. या वादात माझं झील गेलो. एक सांगता येतं ऐका. इलास त्या पावलात परत जावा. नको येऊ या घरात. तो वर बसलो आला तो बघा. कोणाचा चांगला करूचा आणि कोणाचा वाईट. सगळ्यांचा हिसाब आहे त्याच्याकडे. आमच्या कर्माचा हिसाब विचारल्यानंतर काय देऊचो आम्ही. तो माफ नाही करणार आमका. कोणी हाक दिल्याशिवाय मी येत नाही. माझ्या बायलेक आणि सुलेख सांगण्यासारखं नाही आहो. तो गाव समजणाऱ्यातली नाही. त्यांच्या डोक्यात नुसतं सूडा म्हणून म्हणते इलास तशी परत जावा बरा होईल. काय हो कोणाशी बोलतास? इलास येवा येवा येवा. बघा काय झालेला. काशी गेलो गावान दगड मारल्यान जीव घेतला या गावान. अमावस्येपर्यंत जपूक सांगलं होतंय ना. पण नाही जपलास. होय चुकलाच. पण ह्या सगळा ना त्या अण्णान केलेला असणार. माझ्या पोराक माझ्यापासून लांब केल्यान हो. तुम्हीच काहीतरी आता उपाय करा. त्या अण्णा नाईकाक निर्वश करा. काय करूच आता मी करतोय. पण इतका सोप्या नाही आता. आणि त्याच्यात जर काही चुकला ना तर तुमचा काय खरा नाही. आता काय होते आम्ही आता गप नाही बसायचो. तुम्ही सांगशात तर करू. या गावात मावळते जमीन असा. होय अगो अण्णाची जमीन असा ती. गिळलेली हाती जमीन. त्या जागेत निर्वशाची मूर्ती असा. होय थैसर कोण जाऊक मागत नाही. त्या बयेन मेलेल्या पोरग्याक मांडीवर घेऊन जीव दिल्यानो. आणि मग थयच तिका गाडल्यानी. तिका प्रसन्न करून घेऊ खया. हीच तुमच्या साह्याक उभी रावताली. पण त्याच्यासाठी त्या घरातल्या माणसाक हातात घेऊ खया. आणि जेका कोणा घेशाल त्याच्या अंगावरचा कापड लागात विधीसाठी. आणि तो माणूस तुम्ही हेरा. त्याच घरातलो माणूस त्याच घरातून निर्वश करून टाकेल. पास कराय सगळा. अरे खैसर फेडशी ती पापा. पाका नाही सगळं सहल होत्या. कोणी काय बोलान दे. आणि योजलेला आता होऊकच वया. मग उद्या सकाळी कापड घेऊन यावा. सूर्य माथ्यावर असताना विधी होऊ गये. अरे काय काय रे काय रे पांडू
तुका गोरे फाटीत काढून ठेव सांगितले तेवढा केलं. वय ठेवलंय. नशीब माझा विसरलंच नाही. वय अरे होय का विसरलंच नाही ना. नाही. बरा दत्ता भाऊन सांगितलेलं काम केलं. वय काय काय सांगितलं होता. नाही सरलंय. असं बघतस काय पांडू हे सगळं करू वायच नका मदत करशील. वय करते मदत. अरे डोळा नको रे करू पसरूच असत ठेव ठेव. हा मदत करू. काय करू वहिनीसाठी. अरे घरात लागतीत ना म्हणून सगळ्यांसाठी. मग हे काय नाही म्हणजे मी पण आणले ना वहिनीसाठी करू. काय सांगतस. वय माझा दादा पण पाठवणार आहे ना वहिनीसाठी काय नाही काय म्हणून मी पण आणलंय. वहिनी तोच करू द्यायचो. तुका कसं कळला वहिनी काय रे वय म्हणून. साहेब काय म्हणाला ना म्हणून आणलंय कैरो. खायत ना वहिनी. वय रे वय खायचा. बघ आता ना वहिनी का वया नको ना आता बघायचा तिची काळजी घेऊची. माझ्या पोटच्या पोरग्याक माझ्यापासून दूर केल्यानो त्या अण्णा नाईकाक निर्वश करा. इंदू काळजी तर घेऊकच होई पण कसा सांगू तुका. माई माका गेली ना. वाटलंच माझा बघी होत मगापासून. घे घे खा. अरे बघ कसं करता हा. अभि भाऊ आता तुम्ही माई अभि भाऊ कधी ना. ठीक आहे बंडू घे. तू पण खा धर त्याच्या वांगडा. परत परत. अरे काय चालला तुमचा. आहे हे सगळं कैरो वहिनीत दिलं तर वहिनीचा ताण कसा वहील. दाखव. जा बघ असा. बरं आहे बघ आता आज जा शाळेतून नेलंस ना हात पाय तोंड धुवून घ्या. जा पांडू असंच नाही लक्ष ठेव. हा मी आज जातोय. काय रे खात बसू नको. हा मेजून ठेवलंय मी. हा ए पांडू पांडू कडे हा कडे. अरे यार असो नाही असो या वाटी नाही. वया नको खा तू. पांडू सरिता वहिनी कशी आहे. सरिता वहिनी बरी बरा असा तिचा. इंदूक सांग तिची काळजी घे. बऱ्याच वर्षात घरात पाळणो हलणारा पंडोबा होणार आहे मी. घरात भांगी पावला रांगतली चांगला होता असा चांगला होता. पण सावध राहू काय. माणसांची नजर चांगली नाही. हे येणारो जीव त्याची काय चूक हा. पण त्या जीवावर घरातलीच काळजी घेऊ नये. सावध सावध राहू. काळजी घेऊ पाळणो पावला. काय कसली गाई तुका घराकडे जाऊचा ना.
सरिता हात पकड. काय हात पकड नाही तर काहीतरी पडशील अजून. काय त्या लहान पोरासारखा मी नाही. बरं चल तुझं. आत्ताच एवढी काळजी घेतास नंतर काही विचारूकच नको उचलूनच फिरशाल. असं काय बघतात. नंतर होय आत्ता किती नाही काय नंतर उचलून फिरूचा हा म्हणजे आत्ताच उचलतंय. हो असं काय करतास. काय झालं बायलीची काळजी घेते. काय नको तुमची काळजी बिजी. लोक काय म्हणतील. म्हणू दे काय तर. अहो असे काय करतास. तुम्ही पडशाल माका पण पाडशाल. नाही पाडणार तू पण. हो काय करतास. अण्णा घाबरलास ना. चला आता आता मी तुका उचलणारच नाही. तुम्ही चला बघू परत असं करशाल ना तुमच्याकडे येऊच नाही. चला ज्या माणसाच्या अंगावर तो कपडो असाल त्या माणसाच्या हातून 3 दिवस निर्वशाच्या जागेवर जाऊन दिवो लावतो लागा. 3 दिवस हे विधी तुमका करूचे लागतील. पण त्यांच्या घरात खुश खबर असा. होय सगळा बरोबर होय. पण तुझ्या भावाचा काय. काय ह्यातला काय कळत नाही. मी सांगताय त्यांका ऐकतील ते माझा. ह्या 2 बायकांका कसा समजावणार. किती ते येणाऱ्या पोराच्या जीवावर उठले होत. ह्याचा काय चालला आता बरालाय चालला. काहीतरी थांबू वया ह्या. पण थांबवणार कोण. थांबवणार कोण. तूच सांग आता मी काय करू. माझ्या हातात काही एक नाही. पण याचा चालला आता भगवत पडला. या तू असंच ना. तू सांभाळून घे सगळं. या सगळ्या थांबवची ताकद नाही बाका. ते दोघी सासू सुनो प्रकात पिऊन बसली आहेत आपल्याच घरातल्या. त्यांना बुद्धी दी. त्यांना तरी बुद्धी दिलाय तर माझं जीव घे. माझं जीव घे. पण बा काय भगवत नाही. माझं चल सहल होला नाही आता. काय रे आबा आज रस्तो चुकलो काय तुझो. काय करता जायचं. ह्या देवा काय सांगूचा तर माझ्याकडून जाताला. काय सांगूचा ते का. झिलाचा झाला आता बापाची खूळ लागला. काय झाला. काय नाही. माका वाटला तुम्ही रागावलात माझ्यावर. मका काय खूळ लागला उगाच रागू. म्हटलं अचानक तू आज माहेरा घेऊन जायचा. ह्या बाकी बरा जमता तुमका. काय असा आनंदात ठेवला.
आता तुका आनंदच राहू पया, पोराची तब्येत चांगली राहत ना. हॅलोस काय गो, कसं तरीच वाटतं. चाललंच ना मनात, उचलून घेते म्हणलं तर तापण नाही. असं बंदोबस्त करतलय अण्णा नाईकाच्या घरात पाळणो नाही हालाचो. अण्णा नाईका निर्वंश करीन. त्या काय चाललेला आता बराला या, शेवटी आपलाच कुळ हा. या गावात मावळती जमीन असा, त्या जागेत निर्वशाची मूर्ती असा, तिका प्रसन्न करून घेऊ खया. त्याच घरातलो माणूस त्याच घरातून निर्वश करून टाकीत. कोणीतरी थांबू गोया, कोणीतरी थांबू गोया. काय मिळणारा त्यांका या करून. काय करू मी, कोणाक सांगू, कोण ऐकणार आम्हाला, ऐकतला कोण. आयुष्यात आजपर्यंत मी सगळ्यांचं ऐकत दिलंय मान खाली घालून. कारण कधी कोणासमोर बोलायची हिंमतच नाही झाली. ती नव्हतीच माझ्या. लहानपणी धाकतो म्हणा, कुणासमोर बोलूची हिंमत नाही म्हणा, बापाशी समोर काय नाही बोल. नानान सगळा केला, पण त्याच्या झिलासमोर सुद्धा लाय तो अंड उगाडले. त्याचं झील सुद्धा म्हणा, तुका काय कळता म्हणा. लगीन झाल्यावर बायको सांगात तसा वागत गेलं, त्या सांगात ताता करत गेलंय. आयुष्यातले चक्के पंजे माका कळलेच नाही. बायको सुरुवातीकच सांगल्या, तुमका कशातला काय कळला नाही, मी सांगा तसे वागत जावा. की त्या माका कशातला काय कळत नाही, काय कळत नाही. माका कळता, माका सगळा कळता, पण जा सगळा कळता आता बोलूची हिंमत नाही माझ्यात. होणारा सगळा थांबून बघतोय, पण नाही थांबवू शकत. वेळ निघून गेली. त्या झाला त्या वेळेत तर थांबवतो प्रयत्न केलाच नाही तर ही येईल नसती. माझं झील गेलो, पण येणारो पोर या वादात बळी पडात. पण मी काय करू शकत नाही, कारण का परत माका काय कळत नाही. येणारा पोर त्याचं दुःख कळता माका, दुःख कळता. कारण माझं चिल गेला, माझा काळजाचा तुकडो गेला, माझं काशी गेला, माझं काशी गेला, माझं